नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणातील असा एक टॉपिक पाहणार आहोत ज्याच्यावर तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये 2 मार्कासाठी हा विचारला जातो, तो म्हणजे वाक्यप्रचार आणि त्याचे अर्थ. तर आज आपण 150 वाक्यप्रचार आणि त्याचे अर्थ पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपला पहिला वाक्यप्रचार पहा, बोला फुलाला गाठ पडणे. याचा अर्थ पहा, 2 गोष्टींची सहजासहजी एक वेळ जमून येणे म्हणजेच काय, बोला फुलाला गाठ पडणे. दुसरा वाक्यप्रचार पहा, भगीरथ प्रयत्न करणे म्हणजेच काय, चिकाटीने प्रयत्न करणे किंवा जिद्दीने प्रयत्न करणे असा त्याचा अर्थ होतो. तिसरा वाक्यप्रचार आहे भान नसणे आणि अर्थ आहे भान नसण्याचा जाणीव नसणे. पुढचा वाक्यप्रचार पहा, भारून टाकणे. भारून टाकणे म्हणजे काय, तर पूर्णपणे मोहून टाकणे. त्याच्यानंतरचा पाचवा पहा, मनात मांडे खाणे म्हणजेच काय, व्यर्थ मनोराज्य करणे किंवा मनातल्या मनातच आपण बोलणे. पुढचा आहे मान ताठ ठेवणे म्हणजे काय, स्वाभिमानाने वागणे किंवा स्वाभिमानाने जगणे. त्याच्यानंतर पुढचा पहा, 7 माशा मारणे. याचा अर्थ पहा, कोणताही उद्योग न करणे. याला काय म्हटलं जातं, तर माशा मारणे असा त्याचा वाक्यप्रचार आहे. पुढचा आहे 8 मिशीवर ताव मारणे आणि अर्थ आहे बडाया मारणे. त्याच्यानंतर 9 मधून विस्तव न जाणे आणि अर्थ आहे अतिवैर असणे. त्याच्यानंतर 10 पहा, मूग गिळणे. मूग गिळणेचा अर्थ काय आहे, तर उत्तर न देता गप्प राहणे. त्याच्यानंतर 11 पहा, मधाचे बोट लावणे आणि उत्तर आहे आशा दाखवणे. त्याच्यानंतर मनात घर करणे म्हणजे मनात कायमचे राहणे. एखादी गोष्ट आपल्या मनात कोणीतरी बोललेली असेल ती काय करते, मनात घर करून राहते, त्यालाच काय म्हटलं जातं, ती गोष्ट आपल्या मनात कायम राहते. त्याच्यानंतर पुढचा पहा, मन मोकळे करणे म्हणजेच काय, तर सुखदुःखाच्या गोष्टी ज्या असतात त्या आपण इतरांना बोलून दाखवणे, आपल्या जवळच्या व्यक्तीला, त्याच्यासोबत आपण मन मोकळं करणं असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर 14 पहा, मनाने घेणे म्हणजे काय, मनात पक्का विचार येणे. पुढचा पहा, मन साशंक होणे. अर्थ आहे मनात संशय वाटू लागणे. वाक्यप्रचार 16 पहा, मनावर ठसणे आणि त्याचा अर्थ काय आहे, तर मनावर जोरदारपणे बिंबणे. 17 मशागत करणे आणि अर्थ आहे मेहनत करून निगा राखणे. त्याच्यानंतर 18 मात्रा चालणे आणि अर्थ आहे योग्य परिणाम होणे. त्याच्यानंतर 19 रक्ताचे पाणी करणे म्हणजेच काय, अतिशय मेहनत करणे किंवा अतिशय कष्ट करणे. त्याच्यानंतर 20 राईचा पर्वत करणे म्हणजे क्षुल्लक गोष्टीला उगाच मोठे करून दाखवणे. म्हणजे एखादी गोष्ट एवढी मोठी नसते, ज्याला आपण तेवढं मोठं स्वरूप देतो किंवा त्याचा मोठा असा बावा करतो. त्याच्यानंतर 21 पहा, राख होणे म्हणजेच काय, पूर्णपणे नष्ट होणे. त्याच्यानंतर 22 राब राब राबणे म्हणजे काय, सतत खूप मेहनत करणे किंवा खूप कष्ट घेणे. त्याच्यानंतर 23 राम नसणे म्हणजेच काय, अर्थ नसणे. पुढचं आहे 24 राम म्हणणे म्हणजे शेवट होणे किंवा मृत्यू येणे. आता हे 2 एकसारखे आहेत, तर तुम्हाला त्याचा लक्षात अर्थ काय ठेवायचा आहे, तर राम नसणे म्हणजे अर्थ नसणे आणि राम म्हणणे म्हणजे काय, तर शेवट होणे किंवा मृत्यू होणे. त्याच्यानंतर 25 पहा, लष्कराच्या भाकऱ्या भाजणे म्हणजेच काय, दुसऱ्यांच्या उठाठेवी करणे. त्याच्यानंतर 26 लहान तोंडी मोठा घास घेणे म्हणजेच आपणात न शोभेल अशा प्रकारे वरचढपणा दाखवणे. 27 आहे लक्ष वेधून घेणे आणि अर्थ आहे लक्ष ओढून घेणे किंवा आपल्याकडे एखाद्याचं लक्ष आपण खेचून घेणे. त्याच्यानंतर 28 पहा, लक्ष्मीचा वरद हस्त असणे म्हणजे काय, लक्ष्मीची कृपा असणे किंवा श्रीमंती असणे. त्याच्यानंतर 29 पहा, लौकिक मिळवणे म्हणजेच काय, सर्वत्र मान मिळवणे. त्याच्यानंतर 30 पहा, वकीलपत्र घेणे म्हणजे एखाद्याची बाजू घेणे किंवा एखाद्याची बाजू घेऊन आपण बोलणे, त्याला काय म्हटलं जातं, वकीलपत्र घेणे. 31 पहा, वाट लावणे. वाट लावणे म्हणजेच काय, विल्हेवाट लावणे किंवा मोडून तोडून टाकणे. त्याच्यानंतर 32 वाटाण्याच्या अक्षता लावणे म्हणजे काय, स्पष्टपणे नाकारणे किंवा एखाद्या गोष्टीसाठी स्पष्टपणे आपण नकार देणे. त्याच्यानंतर 33
वठणीवर आणणे म्हणजे ताळ्यावर आणणे किंवा आता त्याला काय म्हणता येतं, वठणीवर आणणे म्हणजे अद्दल घडवणे किंवा त्याला ताळ्यावर आणणे अशा प्रकारे होऊ शकतं. प्रश्न 34 म्हणजेच काय अर्थ पहा. वणवण भटकण्याचा अर्थ एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप फिरणे किंवा खूप कष्ट घेणे. त्याच्यानंतर 35 हाय खाणे म्हणजेच काय धास्ती घेणे. 36 आहे हात चोळणे म्हणजे काय अर्थ चरफडणे. प्रश्न 37 हातावर तुरी देणे अर्थ आहे डोळ्या देखत फसवून निसटून जाणे. 38 आहे हात हलवत परत येणे आणि अर्थ आहे काम न होता परत येणे. प्रश्न 39 वाक्यप्रचार 39 हात झाडून मोकळे होणे म्हणजे काय जबाबदारी झटकणे किंवा जबाबदारी टाळून मोकळे होणे. त्याच्यानंतर 40 आहे हातापाया पडणे म्हणजेच काय गयावया करणे. 41 हातात कंकण बांधणे म्हणजे काय प्रतिज्ञा करणे. एखाद्या गोष्टीची आपण प्रतिज्ञा करणे की ही गोष्ट मला पूर्ण करायची आहे म्हणजेच काय हातात कंकण बांधणे. त्याच्यानंतर 42 पहा हाताला हात लावणे म्हणजे काय थोडी देखील मेहनत न घेता फुकटचे श्रेय घेणे म्हणजे एक कर्म केलेलं असतं एकाने आणि श्रेय आपण घेत असतो त्याला काय म्हटलं जातं हाताला हात लावणे. 43 पहा हातावर शीर घेणे म्हणजेच काय जीवावर उदार होणे किंवा प्राणांचीही पर्वा न करणे. पुढचा पहा हात धुवून पाठीस लागणे म्हणजे चिकाटीने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला जर मिळवायची असेल तर आपण काय करतो त्या गोष्टीच्या पाठीमागे हात धुवून लागतो म्हणजे चिकाटीने प्रयत्न करतो त्या गोष्टीसाठी आपण. त्याच्यानंतर 45 पहा हूल देणे म्हणजे काय चकवणे. 46 पहा पोटात ब्रह्मराक्षस उठणे म्हणजे काय खूप खावेसे वाटणे. 47 आहे प्रश्नांची सरबत्ती करणे म्हणजे एकसारखे प्रश्न विचारणे एकापाठोपाठ एक असे प्रश्न विचारत जाणे म्हणजे काय प्रश्नांची सरबत्ती करणे. 48 आहे प्राण कानात गोळा होणे म्हणजे ऐकण्यासाठी अतिशय उत्सुकता असणे. 49 पहा प्राणावर उदार होणे म्हणजेच काय जीवाची पर्वा न करणे. त्याच्यानंतर 50 आहे फाटे फोडणे म्हणजेच उगाच अडचणी निर्माण करणे. 51 फुटाण्यासारखे उडणे म्हणजे झटकन राग येणे एखाद्याला झटकन राग येते त्याला काय म्हणतो फुटाण्यासारखे उडणे किंवा फुटाण्यासारखे फुगणे. 52 पहा बट्ट्याबोळ होणे म्हणजे काय विचका होणे. त्याच्यानंतर 53 बभ्रा करणे म्हणजे बोबाटा करणे किंवा सगळीकडे एखादी गोष्टीची प्रसिद्धी करणे. 54 12 वाजणे म्हणजे काय पूर्ण नाश होणे. 55 पहा बादरायण संबंध असणे म्हणजे ओढून ताडून लावलेला संबंध त्याला म्हणतात. 56 बत्तीशी रंगवणे म्हणजे काय जोराने थोबाडात मारणे. 57 पहा बुचकळ्यात पडणे म्हणजे गोंधळात जाणे किंवा गोंधळात पडणे. 58 पहा बेत हाणून पाडणे म्हणजे बेत सिद्धीला जाऊ न देणे एखादी आपण गोष्ट ठरवली असेल तर त्या गोष्टीचा बेत काय करणं आपण म्हणजे रद्द करणं. आता एखादी गोष्ट आपण ट्रिपला वगैरे जात असेल तर ती कॅन्सल झाली तर त्याला काय म्हटलं कॅन्सल कोणीतरी केली तर त्याला आपण म्हणतो बेत हाणून पाडला. 59 पहा बोचणी लागणे म्हणजे काय एखादी गोष्ट मनाला लागून राहणे. त्याच्यानंतर 60 पहा बोटावर नाचवणे म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे. 61 बोल लावणे म्हणजेच काय दोष देणे. 62 आहे बोळ्याने दूध पिणे म्हणजे बुद्धिहीन असणे किंवा समजत नसणे त्या व्यक्तीला जेवढं वय आहे तेवढं समजत नसते त्याला आपण काय म्हणतो बोळ्याने दूध पितोस का अशा प्रकारे आपण त्याचा वाक्यप्रचार असतो. आपला अर्थ वेगळा असतो पण आपल्याला वाक्यप्रचारानुसार आपण बोलत असतो. 63 पहा तोंडावाटे ब्र न काढणे म्हणजे एकही शब्द न उच्चारणे. 64 आहे थांग न लागणे आणि अर्थ आहे त्याला कल्पना न येणे. 65 थुंकी झेलणे म्हणजे खुशामत करण्यासाठी एखाद्याची लाचारी पत्करणे. 66 आहे उष्ट्या हाताने कावळा न हागणे म्हणजे काय कधी कोणाला यत्किंचितही मदत न करणे म्हणजे यत्किंचित म्हणजे काय जराशीही मदत न करणे. 67 एक घाव दोन तुकडे करणे म्हणजे ताबडतोब निर्णय घेऊन एखादी गोष्ट निकालात काढणे. 68 आहे अंगावर काटा उभा राहणे आणि अर्थ आहे
भीतीने अंगावर शहारे येणे. जेव्हा आपल्याला एखादी गोष्टीची भीती वाटते तेव्हा आपल्या अंगावर जे हातावर जे केस असतात ते उभे राहतात. त्याला आपण काय म्हणतो? अंगावर काटा उभा राहणे. त्यालाच काय म्हटलं जातं? अंगावर शहारे येणे. 69 पहा, अंगावर मुठभर मांस चढणे म्हणजे काय? धन्यता वाटणे. त्याच्यानंतर 70 पहा, अंगाचा तीळपापड होणे. अर्थ आहे अतिशय संताप येणे. 71 आहे अंथरूण पाहून पाय पसरणे आणि अर्थ काय आहे? ऐपतीनुसार खर्च करणे. म्हणजे आपल्याकडे जेवढे आहे तेवढ्या त्याच्यानुसारच आपण खर्च करणे म्हणजे काय? आपलं अंथरूण पाहून पाय पसरणे. 72 आहे कणिक तिंबणे आणि अर्थ आहे खूप मार देणे. पुढचा वाक्यप्रचार पहा, 73 कपाळ फुटणे आणि अर्थ आहे दुर्दैव ओढवणे. त्याच्यानंतर 74 कपाळ मोक्ष होणे म्हणजेच काय? मरण पावणे. त्याच्यानंतर 75 कान फुंकणे आणि याचा अर्थ काय होतो? तर दुसऱ्याच्या मनात क्लेमिश निर्माण करणे म्हणजे दुसऱ्याच्या मनात एखाद्याबद्दल वाईट भावना निर्माण करणे आपण त्याला काय म्हटलं जातं? कान फुंकणे. त्याच्यानंतर 76 पहा, कागदी घोडे नाचवणे आणि याचा अर्थ काय? तर फक्त लेखनात शूरपणा दाखवणे. प्रत्यक्षात नसणे पण फक्त लेखनात शूरपणा दाखवणे. त्याला काय म्हटलं जातं? कागदी घोडे नाचवणे. त्याच्यानंतर 77 पहा, कानावर हात ठेवणे म्हणजे काय? माहीत नसल्याचा बहाणा करणे. एखादी गोष्ट आपल्याला माहीतच नाही असं आपण दाखवणे याला काय म्हटलं जातं? कानावर हात ठेवणे. त्याच्यानंतर 78 कान उघडणी करणे म्हणजे काय? कडक शब्दात चूक दाखवून देणे. पुढचा पहा, काखा वर करणे आणि याचा अर्थ आहे आपल्याजवळ काही नाही असं दाखवणे. त्याच्यानंतर 80 कानाडोळा करणे म्हणजेच काय? दुर्लक्ष करणे. पुढचा पहा, 81 कायापालट होणे म्हणजे स्वरूप पूर्णपणे बदलणे. पुढचा वाक्यप्रचार आहे काट्याने काटा काढणे म्हणजे काय? एखादा शत्रू आहे आपला तर त्याच्या साहाय्याने दुसऱ्या शत्रूचा आपण पराभव करणे म्हणजे काय? काट्याने काटा काढणे म्हणजे एका शत्रूच्या साहाय्याने दुसऱ्या शत्रूचा पराभव करणे. 83 आहे काट्याचा नायटा करणे म्हणजे काय? क्षुल्लक गोष्टींचा भयंकर परिणाम होणे. 84 पहा, कावरा बावरा होणे म्हणजे काय? बावरणे. 85 आहे काळजाचे पाणी पाणी होणे आणि अर्थ आहे अतिदुःखाने मन विदीर्ण होणे. 86 आहे कुत्रा हाल न खाणे म्हणजे काय? अतिशय वाईट स्थिती येणे. 87 कंठ स्नान घालणे म्हणजे काय? ठार मारणे. पुढचा आहे कंठशोष करणे म्हणजे ओरडून गळा सुकवणे किंवा उगाच घसाफोड करून खूप समजावून सांगणे. एखाद्याला आपण जर खूप समजावून सांगत असतो आणि तरीही त्याला समजत नसेल तेव्हा आपण काय म्हणतो? की आपण घसा फोडून त्याला सांगतोय. यालाच काय म्हटलं जातं? कंठशोष करतोय. 89 आहे कंबर कसणे म्हणजे काय? एखाद्या गोष्टीसाठी हिंमत करून तयार होणे. 90 आहे कुंपणाने शेत खावे किंवा कुंपणाने शेत खाणे म्हणजे काय? ज्याच्यावर आपण जबाबदारी दिली आहे अशा विश्वासातील माणसानेच काय करणे? आपल्याला फसवणे. 91 आहे सर्वस्व पणाला लावणे म्हणजे सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे. 91 आहे साखर पेरणे आणि अर्थ आहे गोड गोड बोलून आपलेसे करणे. 93 सामोरे जाणे याचा अर्थ पहा निधड्या छातीने संकटास उत्तर देणे. 94 आहे साक्षर होणे म्हणजे लिहिता वाचता येणे. 95 साक्षात्कार होणे म्हणजे आत्मिक ज्ञान प्राप्त होणे किंवा खरेखुरे स्वरूप किंवा रूप कळणे. 96 सुताने स्वर्गाला जाणे म्हणजे थोडासा सुगावा लागताच आपण काय करणे? एखाद्या गोष्टीचे स्वरूप तर्काने जाणण्याचा प्रयत्न करणे म्हणजे एखादी गोष्टी आपल्याला थोडीशी माहिती असेल तर त्याच्यावरून आपण काय करतो? त्याच्या मुळापर्यंत जातो. त्यालाच काय म्हटलं जातं? सुताने स्वर्गाला जाणे. 97 पहा सुतोवाच करणे म्हणजे पुढे घडणाऱ्या गोष्टींची प्रस्तावना देणे. त्याच्यानंतर 98 सोन्याचे दिवस येणे अर्थ आहे अतिशय चांगले दिवस येणे. 99 संधान बांधणे म्हणजे काय? जवळीक निर्माण करणे. 100 आहे संभ्रमात पडणे म्हणजे गोंधळात पडणे. 101 स्वप्न भंगणे म्हणजे मनातील विचार कृतीत न येणे किंवा एखादी गोष्ट मनात जी आहे ती न घडणे म्हणजे काय? स्वप्न भंगणे. 102 पहा स्वर्ग दोन बोटे ओरणे. स्वर्ग 2 बोटे ओरणे म्हणजे आनंदाने किंवा गर्वाने अतिशय फुलून जाणे. 103 हट्टाला पेटणे म्हणजे मुळीच हट्ट न सोडणे. 104 हमरी तुमरीवर येणे म्हणजे काय? जोराने भांडू लागणे. 105 हरभऱ्याच्या झाडावर चढवणे म्हणजे काय? खोटी स्तुती करून मोठेपणा देणे. त्याच्यानंतर 106
हसता हसता पुरेवाट होणे म्हणजे अनावर हसू येणे. त्याच्यानंतर 107 हस्तगत करणे म्हणजे ताब्यात घेणे. 108 हातपाय गळणे म्हणजेच काय धीर सुटणे. 109 वाचा बसणे म्हणजे एकही शब्द न बोलता येणे. 110 विचलित होणे म्हणजे मनाची चलबिचल होणे. 111 विसंवाद असणे म्हणजे एकमेकांशी न जमणे. 112 वड्याचे तेल वांग्यावर काढणे म्हणजे एकाचा राग दुसऱ्यावर काढणे. 113 विडा उचलणे म्हणजे काय निश्चय किंवा एखाद्या गोष्टीची प्रतिज्ञा करणे. 114 पहा वेड घेऊन पेडगावला जाणे म्हणजे मुद्दाम ढोंग करणे किंवा मुद्दाम सोंग काढणे. 115 शब्द जमिनीवर पडू न देणे म्हणजे दुसऱ्याच्या इच्छेनुसार लगेच कार्यवाही करणे. एखाद्याने आपल्याला एखादी गोष्ट सांगितली तर ते आपण त्याने एवढ्या कमी वेळात करणे की म्हणजे एखाद्याचा शब्द त्याने दिला की आपण त्याची गोष्ट पूर्ण करणे म्हणजे काय शब्द जमिनीवर पडू न देणे. 116 पहा शहानिशा करणे म्हणजे काय एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करून खात्री करून घेणे. 117 शिगेला पोचणे म्हणजे शेवटच्या टोकाला जाणे. 118 आहे 100 वर्ष भरणे म्हणजे नाश होण्याची वेळ येणे. 119 श्री गणेशा करणे म्हणजे काय आरंभ करणे किंवा एखाद्या कार्याला आपण जेव्हा प्रारंभ करतो त्याला काय म्हटलं जातं श्री गणेशा करणे. 120 सही सलामत सुटणे म्हणजे दोष न येता सुटका होणे. 121 दगा देणे म्हणजेच त्याला काय अर्थ आहे फसवणे. 122 दबा धरून बसणे म्हणजे टपून बसणे. 123 दाद मागणे म्हणजे तक्रार करून किंवा गाराने सांगून न्याय देणे. 124 दात धरणे म्हणजे वैर बाळगणे. 125 दाढी धरणे म्हणजे विनवणी करणे. 126 दगडावरची रेख म्हणजे काय खोटे न ठरणारे शब्द. 127 दातांच्या कण्या करणे म्हणजे अनेक वेळा विनंती करून सांगणे. 128 दाती तृण धरणे म्हणजे शरणागती पत्करणे. 129 दत्त म्हणून उभे राहणे म्हणजे एकाएकी हजर होणे. 130 दातखिळी बसणे अर्थ आहे बोलणे अवघड होणे. 131 द्राविडी प्राणायाम करणे म्हणजे सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे. 132 दुधात साखर पडणे अर्थ आहे अधिक चांगले घडणे. 133 दात ओठ खाणे म्हणजे काय द्वेषाची भावना दाखवणे किंवा द्वेषाची भावना आपल्यामध्ये निर्माण होणे. 134 2 हातांचे 4 हात होणे म्हणजे काय विवाह होणे. 135 दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे म्हणजे दुसऱ्याच्या तंत्राने किंवा सल्ल्याने चालणे. 136 दातास दात लावून बसणे म्हणजे काही न खाता उपाशी राहणे. 137 दुःखावर डागण्यात येणे म्हणजे दुःखी झालेल्या माणसाला वाईट वाटेल असे बोलून आणखी दुःखी करणे. 138 धरणे म्हणजे हट्ट करून बसणे. 139 धारातीर्थी पडणे म्हणजे रणांगणावर मृत्यू येणे. 140 हाताचा मळ असणे म्हणजे सहज शक्य असणे किंवा सहज एखादी गोष्ट आपल्याला जर करता येत असेल तर त्याला काय म्हटलं जातं ही गोष्ट माझ्या हाताचे मळ आहे. 141 हात ओला होणे म्हणजे फायदा होणे. 142 हात टेकणे आणि याचा अर्थ काय नाईलाज झाल्याने माघार घेणे. 143 हात देणे म्हणजे मदत करणे. 144 हात मारणे म्हणजे काय ताव मारणे किंवा भरपूर खाणे. 145 धाबे दणाणणे आणि अर्थ आहे खूप घाबरणे. 146 धूम टोकणे आणि अर्थ आहे वेगाने पळून जाणे. 147 धूळ चारणे म्हणजे काय पूर्णपणे एखाद्याचा पराभव करणे. 148 नजरेत भरणे म्हणजे काय उठून दिसणे. 149 नजर काढणे म्हणजे भेटवस्तू देणे आणि 150 आहे नाक घासणे म्हणजे स्वतःचे कार्य साधण्यासाठी दुसऱ्याचे पाय धरणे. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण मराठी व्याकरणातील एक महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे वाक्यप्रचार आणि त्याचे अर्थ. तर असे आज आपण 150 वाक्यप्रचार आणि त्याचे अर्थ पाहिलेले आहेत. तुम्ही फक्त हा व्हिडिओ 1 ते 2 वेळा जर पाहिला तर तुम्हाला बऱ्यापैकी वाक्यप्रचार लक्षात राहून जातील. त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद.